नमस्कार, आपण पाहत आहात वंदे भारत न्यूज। अंदूर तालुका तुळजापूर येथे दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅडल मार्च व निषेध सभेचे आयोजन। दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानवीय लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आघाडी पक्षातील घटक पक्ष व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून निषेध सभा घेतली। या सभेत सरपंच रामचंद्र आलुरे, काँग्रेसचे हाजी मलंग शेख, उभाटा सेनेचे बाळकृष्ण पाटील, ग्राफा सदस्य बालाजी घुगे, जीप सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे यासह ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला आणि विद्यार्थ्यावर मानवीय लाठीचार्ज करण्यात आला। यामध्ये शेकडो विद्यार्थी जखमी झाले। या घटनेच्या निषेधार्थ अंदूर तालुका तुळजापूर येथे आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने कॅन्डल मार्च व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते। चिवरी पाटी येथून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण गावात कॅन्डल मार्च निघाल्यानंतर बाजार मैदानात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके, काँग्रेसचे हाजी मलंग शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बाळकृष्ण घोडके पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे, सरपंच रामचंद्र आलुरे यांच्यासह ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला। भाजप सरकारवर चौफेर हल्ला चढवताना डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी सरकारवर सडकून टीका केली। मित्रांनो, अतिशय लाजिरवाण्या एका गोष्टीसाठी आपण निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो। जी घटना घडली होती, नीट परीक्षेचा पेपर फुटला होता। देशभरातून 22 ते 25 लाख तरुण नीट पेपरला बसतात, नीटच्या परीक्षेला बसतात। एकदा नीटची परीक्षा देण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्यांना अहोरात्र अभ्यास करून त्या परीक्षेला सामोरं जावं लागतं। ज्या नॅशनल NTA आधिपत्याखाली या परीक्षा घेतल्या जातात, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना 2017 साली झाली। ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी पूर्णपणे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली काम करत असते। 2017 ते आज 2026 केवळ 9 वर्षामध्ये सतत 5 वर्ष नीटचे पेपर फुटत गेले। 5 वर्ष जगभरातल्या दर्जा राखणाऱ्या पद्धतीने परीक्षा घेणारी, त्या पद्धतीनं दर्जा राखण्यासाठी नियंत्रित केलेली ही जी NTA संस्था, या संस्थेच्या खाली 22 ते 25 लाख विद्यार्थी देशभरामध्ये परीक्षा देतात। याच्यातून अतिशय दर्जेदार विद्यार्थी निवडले जातात आणि दरवर्षी 1.5 लाख डॉक्टर्स या परीक्षेच्या माध्यमातून MBBSच्या अभ्यासक्रमासाठी निवडले जातात। 9 वर्षामध्ये 5-5 वेळेला हे पेपर फुटतात कसे? त्या NTAचं तुम्ही जर बघितलात, कशा पद्धतीने हे पेपर तयार झाले पाहिजेत, त्याच्यातली गुप्तता कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी या NTAच्या माध्यमातून नीट आणि JEEच्या परीक्षा घेण्यासाठी खर्चले जातात। आणि हे पूर्णपणे जर तुमच्या केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असेल तर तुम्हाला या गोष्टीची जबाबदारी स्वीकारण्याची लाज का वाटावी? हे विद्यार्थी आज या ठिकाणी आंदोलनात बसले होते, त्यांची मागणी काय होती? नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारावी। ज्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या खात्याखाली हे NTA काम करतं, त्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। लाखो विद्यार्थी दरवर्षी नीट परीक्षेला बसतात, JEEच्या परीक्षेला बसतात। 20-20 लाख विद्यार्थी JEEच्या परीक्षेला बसतात। 5-5 वर्ष सातत्याने तुमचे हे पेपर फुटतात। करोडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला अंधारामध्ये टाकण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालवलं जातं। नीटच्या परीक्षेसाठी अभ्यास करणं काय असतं हे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल। मित्रांनो, याच्यावरती स्टेटमेंट आता बघितलात, त्या सदाभाऊ खोतचं स्टेटमेंट तुम्ही बघितलात। हे विद्यार्थी नाही, हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत। अरे सदाभाऊ खोता, तुझा जन्म चळवळीतनं झालाय। शेतकऱ्यांसाठी चळवळ केलास म्हणून त्या लोकांनी तुला डोक्यावर घेतलं, त्याचा फायदा घेऊन भाजपचे तळवे चाटून तू आज आमदार झाला आणि त्यांची तुला कोल्हेकुई करण्यासाठी आज तू या विद्यार्थ्यांच्या विरोधात स्टेटमेंट देतो। काय तर न्याय मागण्यासाठी बसलेल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना, स्वतःच्यावर झालेल्या अन्यायावर वाचा फोडणाऱ्या बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना हा सदाभाऊ खोत दहशतवादी म्हणतो, आतंकवादी म्हणतो। दिल्लीला झालेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये तुम्हाला
दहशतवादी दिसतात, आतंकवादी दिसतात. विद्यार्थी न्याय मागण्यासाठी लाखो विद्यार्थी बसले, त्याच्यामध्ये तुम्हाला दहशतवादी दिसतात, आतंकवादी दिसतात. चंद्रकांत पाटील चंपा, त्याचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही आता काय आहे? नीट पेपर फुटला ठीक आहे, पण त्याच्यासाठी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागणं म्हणजे माझ्या शेतातला एक आंबा चोरीला गेल्यावर त्या चोराला फाशी द्या म्हणण्यासारखं आहे. अरे हा नीट पेपर फुटला, तुला आंबा चोरीला गेल्यासारखं वाटतो? यांची लायकी लक्षात घ्या, यांची गुणवत्ता काय ते लक्षात घ्या. देशातल्या सर्वोच्च उच्चतम पातळी असणाऱ्या नीट पेपरला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवरती काय अन्याय झालाय याची संवेदनशीलता सुद्धा तुमच्याकडे राहिली नाही. एवढा तुम्ही सत्ता पिपासू झालात. तुमच्या विरोधात कुणी बोललं तर देशद्रोही, तुमच्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर देशद्रोही, तुमच्या विरोधात कोणी भूमिका मांडलं तर दहशतवादी. इतक्या कमी वेळामध्ये सत्तेचा अहंकार चढलेला दुसरा कुठलाच सरकार आणि कुठलाच पंतप्रधान या देशाने याच्या अगोदर पाहिला नाही. अरे या जंतर मंतरवरती याच महाराष्ट्रातला मातीतला एक समाजसेवक तिथं बसला महिन्यानुमहिने उपोषणाला. त्यावेळेला तुमचं सरकार या दिल्लीमध्ये आलंय. या देशातल्या तरुणांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्यावेळेला तुमचं सरकार या दिल्लीमध्ये आलंय. आणि या तरुणांची आज आक्रोश तुम्हाला पोहोचत नाही. या तरुणांचा आक्रोश आज तुम्हाला दिसत नाही. त्याच्या पाठीमागं तुम्हाला आतंकवादी दहशतवादी दिसतात, त्याच्या पाठीमागं तुम्हाला राजकारण दिसतं. अरे इतकी संवेदनशीलता मेलेलं सरकार 10 वर्षामध्ये लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं. 12व्या वर्षामध्ये तुम्हाला तरुणांपुढे गुडघे घासून आज शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायची पाळी या ठिकाणी आली. एक गोष्ट लक्षात घ्या, दहशतवाद हुकुमशाही कधीही हा भारत सहन केला नाही, याच्या पुढे सुद्धा करणार नाही. या युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी तुमचं सरकार सुद्धा खाली येईल. आज हे फक्त भारतामध्ये नाही, हे जेनझी जनरेशन जे आहे हे पूर्ण जगभरामध्ये आहे. एक नवी क्रांती करणारी, वैचारिक क्रांती करणारे हे जनरेशन आहे, हे पूर्ण जगभरामध्ये आहे. नेपाळमध्ये जेनझीनी तेच केलं, श्रीलंकेमध्ये तीच परिस्थिती झाली, बांगलादेशमध्ये तीच परिस्थिती झाली. वर्षानुवर्ष या देशातल्या अभ्यासक सांगताय की आपला देश सुद्धा याच दिशेने जातोय. त्याला सुद्धा राजकारणाचं ना, त्याला सुद्धा दहशतवाद, त्याला सुद्धा देशद्रोह. अरे या देश कुठल्या दिशेने घेऊन चाललाय तुम्ही? आज जगामध्ये 1 नंबरची तरुणांची संख्या असणारा हा देश आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त गुणवत्ता असणारे तरुण या देशामध्ये राहतात. काय करून ठेवलं या देशातल्या तरुणांना तुम्ही? 10-10 वर्षाची, 20-20 वर्षाची बेरोजगारी आहे. आज युवकांमुळे प्रश्न पडलाय, शिकून या देशामध्ये काय आहे? जितके दर्जेदार तरुण या देशामध्ये शिकतात ते दुसऱ्या वर्षी लगे परदेशात जाऊन नोकरी करतात. मध्ये आपल्यावरती असं संकट आलं होतं, त्याच आपल्या हुकुमशहाचा मित्र ट्रम्प तात्या त्यांनी बंदी गाठली होती. भारतातून अमेरिकेमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांनी आपल्या देशामध्ये परत जावं आणि दुर्दैवानं मित्रांनो तसं घडलं असतं तर तिथून परत आलेल्या एकाही तरुणाला नोकरी देण्याची अवकात आपल्या या देशामध्ये आजही नाही. कुठे घेऊन चाललाय तुम्ही देश? कुठल्या गोष्टी तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणताय? इकडून तिकडून लोक घ्यायचे, सत्तेमध्ये बसायचं म्हणून स्वतःला विश्वगुरू म्हणता येत नसतं. या देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या हाताला रोजगार द्या. ज्या दर्जाचं शिक्षण घेतात त्या दर्जाचं त्यांना नोकऱ्या द्या. त्या पद्धतीच्या सुविधा या देशातल्या नागरिकांना द्या. मग स्वतःला विश्वगुरू म्हणून पूर्ण जगामध्ये मिरवा. स्वतःचीच वाजवायची, स्वतःच लाल म्हणायचं आणि सगळीकडे जाहिराती करायच्या. अशा पद्धतीचं धोरण, कुठली स्वायत्तता राहिली याला? एक मीडिया या सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही. या 12 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडलंय, लाखो तरुण ज्या वेळेला बाहेर आले, दिल्लीमध्ये आले, जंतर मंतरवर आले, देशभरामध्ये लाखो तरुण बाहेर आले, मुंबईमध्ये आले, पुण्यामध्ये आले, या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन घडलं. मग पहिल्यांदा आत्ता मीडिया लोकांच्या बाजूनी बातम्या देताना दिसतोय. कुठल्याच गोष्टींनी स्वायत्तता ठेवली गेली नाही. हे चुकतंय म्हणायचा अधिकार ठेवला गेला नाही, हे चुकीचं आहे हे सांगण्याचा अधिकार ठेवला गेला नाही, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार ठेवला गेला नाही. आणि ह्याला गुलामगिरी किंवा दहशत ह्याच्यामध्ये हुकुमशाही ह्याच्यापेक्षा वेगळी काय असते?
कोट्यावधी तरुणांचं भवितव्य या परीक्षेवरती आहे आणि या परीक्षेमध्ये घडलेल्या गोष्टीला की घडलंय, जे चुकीचं घडलंय ते चुकीचं घडलंय ते मान्य करायची पात्रता तुमच्या या सरकारमध्ये राहिली नाही आणि त्याच्यामुळे या तरुणांचा हा जो काही उद्रेक झालाय, देशभरामध्ये हा उद्रेक आहे, देशभरामध्ये हा उद्रेक आहे. काय तर शिव बोलायला अरे याचा विषय वेगळा. भारत माता की भारत माता की भारतीय संविधानाचा इन्कलाब इन्कलाब हम सब. मित्रांनो, जे काय चाललंय ते अतिशय वाईट चाललंय. त्या लहान लहान मुलांचा, लहान लहान मुलींचा काय दोष होता, जे की त्या मुलींना सुद्धा 16 वर्षाच्या, 17 वर्षाच्या, 18 वर्षाच्या मुलींचे कपडे फाडून तुम्ही त्यांना अमानुषपणे मारहाण करता, पॅलेट गन सारखं तुम्ही त्यांच्यावरती वापर करता. आज असं याच्या अगोदर कधी झालं नव्हतं. 12 वर्ष झालं, 12 वर्षामध्ये 150 वेळा पेपर फुटी झालेली आहे. म्हणजे तुम्हाला साध्या परीक्षा सुद्धा घेता येत नाही. 150 वेळा पेपर फुटी होते. म्हणजे सर्वसाधारण लोकांच्या मुलांचं काय भवितव्य आहे, काय भविष्य आहे त्यांचं. आणि याचा जाब विचारात जर एखादं आंदोलन केलं, तेही संविधानानं दिलेल्या नियमानुसार जर एखादं आंदोलन केलं तर तुम्ही ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करता, चिरडता. तुम्ही लाठ्या काठ्या सगळ्या बळाचा वापर करता. मला वाटत नाही की तिथं पोलिसांनी जे हल्ला केला, पोलिसांनी जे लाठी काठ्याने मारहाण केली, ते पोलिसांचं कृत्य मला वाटत नाही. ते कुठले तरी त्याच्या आडून गुंडांनी मारलेलं आहे ते. आणि हे जे चाललंय ते खूप अतिशय निंदनीय आणि वाईट आहे. या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.